तर पाहायला मिळाला. चौकार आलाय सचिनच्या बॅटमधून. यावेळेस बॉलर बॅक टू द ड्राईव्ह आहे, तिथे इनफिल्डला भेदलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जमिनीला चाटत पुसत सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. उद्योगपती योगेश भोईर यांचं आगमन, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. व्यासपीठावर आपण यायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. महत्वाची उपस्थिती मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांची रेलचेल आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा चेंडू, यावेळेस मिस स्ट्रोक, चेंडू हवे डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर आदळला. इथे संधी होती सॅट फलंदाजाला आउट करण्याची, परंतु शेवटच्या क्षणाला संधी इथे निसटली म्हणावी लागेल. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना योग्य तो चेंडू हाताळला गेला होता, परंतु झेल तिथे मात्र स्वीकारली नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 12. यावेळेस पुन्हा एकदा क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, थोडीशी मिसफील पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वळण आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली गेली तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16 या आकड्यावर. विचार जर केला गेला तर अमितच्या गोलंदाजीमध्ये 3 चौकार पाहायला मिळाले. नक्कीच 5व्या चेंडूवर नक्कीच संधी निर्माण झाली होती, परंतु ती संधी स्वीकारली नाहीये. नक्कीच चुकी केली आणि त्या चुकीचा प्रायश्चित्त आपल्याला पुढच्या चेंडूवर चौकाराच्या माध्यमाने पाहायला मिळालाय. कॅचेस विन द मॅचेस नेहमी समीकरण क्रिकेटमध्ये सातत्याने या समीकरणाचा उल्लेख केला जातो. तेच समीकरण आपल्याला सातत्यानं इथं पेश होत असताना पाहायला मिळाले. झेल सोडली, त्यानंतर चौकार, त्यानंतर धावसंख्येला गती मिळाली आहे. प्रदीप पाटील येतात दुसरी षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू टॅप केलाय, त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं गेलंय, चेंडूला स्टॉप केलं गेलं. त्या चेंडूची गती तिथे मात्र कमी करण्यात आली. श्याम गायकर होते तिथे, खूप चांगल्या प्रकारचं स्टॉप त्या चेंडूला केलं गेलं. अथवा चेंडू सरळ निघून गेला असता. चेंडूला गती जास्त होती, गॅपमधून चेंडू आणि फक्त दिशा दिली होती. चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील त्याच प्रकारचं पाहायला मिळालंय. वेगवान गतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेला डीप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकीचं कॉलिंग बनावं लागेल. नक्कीच नकार दिला कॉलिंगला. नक्कीच धोक्याची घंटा जरूर वाजली असती. ज्या प्रकारची फेकी अगदी ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळाली होती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक आपल्याला पाहायला मिळेल 18. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रदीपच्या माध्यमाने. 2 चेंडू 2 सिंगल पाहायला मिळालेत. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटच्या माध्यमाने गॅपमधून चेंडू ढकलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. खोलात टाकला होता, थोडस बाहेरचा चेंडू होता, त्यानंतर इनसाइड आउटच्या माध्यमाने चांगला फटका. यावेळेस डाऊन द लेग लाईन पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतात येस इट इज वाईड.
अवंतर धाव 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 23-23 या आकड्यावर. लॉस ऑफ 0. आतापर्यंत पार्टनरशिप चांगली प्रकारची बिल्ड होत असताना पाहायला मिळाली आहे. यावेळी चांगला चेंडू, बॉडी लाईन चेंडू राईज झालाय, चकमा दिलाय फलंदाजाला. थोडेसे डोळे विस्फारले गेले. चेंडू बॉडी लाईनने चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट बाउन्सर म्हणावं लागेल. उचली एवढी नव्हती पण आवश्यक एवढी उचली पाहायला मिळाली. बाउन्सर पाहायला मिळालाय. यावेळी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतील यस इट इज वाईड. या षटकातील दुसरी अवांतर धाव वाईडच्या स्वरूपाने हाताळा पाहायला मिळाली आहे. थोडंसं चेंडू बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फसलाय. लाईन हुकली आहे म्हणावी लागेल. अवांतर 1 धावसंख्या. धाव फळकावर आहे. धावसंख्या फळक 24. यावेळेस मनगटाचा वापर केला गेलाय. चेंडूला ढकलण्यात आल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 2 धावेचा अवधी होता. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 26 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील पाहायला मिळेल प्रदीपच्या. यावेळेस स्क्वेअर कट करायचा होता. पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडूला पाठवायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच जुळला नाहीये आणि त्याच अनुषंगाने डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते शिलगाव संघाची. बिनगडी बाद 26 लॉस ऑफ 0. अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. त्यानंतर प्रदीपचं षटक खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. 10 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 2 अवांतराच्या धावा देखील पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळाली गोलिवली बीर संघाकडून. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जयदास गायकर येत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिंगर रोल केली होती. चेंडू पडल्यानंतर कटरचा वापर केला गेलाय. चेंडू पडल्यानंतर किंचितचा चेंडू बाहेर निघतोय. ज्या प्रकारे चेंडू हातामधून रिलीज झाला होता कटरचा चेंडू. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू. कावकॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 27 लॉस ऑफ 0. की जे दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल खेळाडू कक्षामधून. यावेळेस मोठा फटका आलाय. ज्या फटक्याचा मी उल्लेख केला होता तो फटका इथे मात्र येत असताना बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. F1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार.
जरूर मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा इथे मात्र सचिन अलिमकरच्या बॅटमधून पूर्ण झाली आहे. षटकार आलाय. चांगला चेंडू, फसवा चेंडू, फ्लाईट दिली चेंडूला. चेंडू मध्ये गती परिवर्तन इथं पाहायला मिळालं. चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने इथे मात्र डॉट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगनला आले होते चेंडू पर्यंत, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी हा चौकार. एकदा चांगला फटका, बैठक शॉट, परंतु तेवढेच चांगल्या प्रकारचा एफर्ट जरूर लगावले होते, परंतु चेंडूला रोखू शकले नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. एफर्टचे तिथे मात्र प्रशंसा करणे गरजेचं असेल. नक्कीच चेंडूवर डाईव्ह केली होती, परंतु चेंडूला अडवू शकले नाहीये. परंतु चांगली कामगिरी आपल्या माध्यमाने केली गेली होती, परंतु अखेरीस प्रयत्नांना यश तिथे मात्र मिळालं नाहीये. आणि एका बाजूला जर विचार केला गेला तर सचिन आलिमकरच्या बॅटमधून हा चौकार. आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळक फ्लाय जरूर झालाय. धावसंख्या फळक 41 या आकड्यावर. अजूनपर्यंत एकही गडी बाद नाही. चांगली पार्टनरशिप इथे मात्र सलामीच्या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते, सचिन अलिमकर आणि किशोर. अमित वगे येत आहेत स्लोगिंगवरचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू स्लोवर गतीचा बॅकफुटला आले होते, पंच करण्याचा होता. विशार तिथं मात्र प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू. एका बाजूला जर विचार केला गेला सचिन अलिमकरच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत, परंतु किशोर थोडासा स्ट्रगल जरूर करतो. त्याला मात्र काय करायला पाहिजे, एक सेन्सिबल क्रिकेट खेळून स्ट्राईक रोटेट कशा प्रकारे होते हे देखील त्याला पाहणं गरजेचं असेल. परंतु शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, त्याच्या मनामधील देखील वेगळा पावित्रा त्याने स्वीकारला असावा आणि त्याच पावित्रा स्वीकारला जरूर. परंतु इथे क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चेंडू जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाहीये कीच थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा अवधी जरूर होता, परंतु ते मात्र थोडस कॅल्क्युलेशन चुकलंय. 2 धावा धावफलका ऍड वरतील. इथे समोरच्या दिशेला उडवलाय. अमित गायकर आहेत, करणार नाही चुकी. इथे मात्र पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळतो शेवटच्या षटकामध्ये. इथे मात्र बाद होतील फलंदाज किशोर अलिमकर. पहिला विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळाला 43 या आकड्यावर. त्यानंतर इन ॲट नंबर 3 फलंदाज आले दिनेश. दिनेशसाठी थोडंसं कडवं आव्हान जरूर असेल, कारण का ज्या प्रकारे आपल्याला फ्लॅग पाहता
हवेचा वेग त्यांच्या विरुद्ध दिशेने, परंतु ताकद आहे या फलंदाजामध्ये. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती दिनेशच्या माध्यमाने. तोच दिनेश शेवटच्या काही चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्लोवर गतीचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडेसे बीट झालेत फलंदाज. शिलगाव संघासाठी एक जमेची बाजू म्हणावी लागेल की स्ट्राईक रोटेट जरूर झाली आहे. ज्या सचिन आलिमकरच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 2 चौकारांनी षटकार आलाय, तो सचिन आलिमकर मात्र स्ट्राईकवर शेवटच्या क्षणाला आलाय जरूर. शेवटचे 2 चेंडू साठी सचिन आलिमकर स्ट्राईकवर आलाय. नक्कीच सचिन आलिमकरला स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं या आधीच्या चेंडू, परंतु 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर शेवटच्या 2 चेंडूंसाठी आलाय. 2 चेंडू जरी मोठे फटके आले तरचा एक चांगला स्कोर शेलगाव साठी म्हणावं लागेल. यास पहिला चेंडू उडवलाय जरूर, एलिव्हेशन थोडा कमी मिळालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमित गायकड चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 46 या आकडे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या चेंडूवर टार्गेट किती फेस करायचं हे सांगून देणारा हा चेंडू असेल. आणि स्ट्राईकवर एक मात्र फलंदाज जो सलामीला आला होता सचिन आलिमकर, तो शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर. अमित वगे पाहायला मिळतात. स्लोगिंगवरचं षटक हाताला असताना शेवटचा चेंडू इथे समोरच्या दिशेला उडवलाय. एलिव्हेशन कमी मिळालाय का? यस, तिथे मात्र अमित कुठल्याच प्रकारची चुकी करत नाही. शेवटच्या चेंडूवर मात्र सेट फलंदाज सचिन आलिमकरची केली समाप्ती आहे आणि पहिल्या सत्राला देखील समाप्ती होते. आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला टोटल धावसंख्या बोर्डवर पाहायला मिळत आहेत 46. म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज असेल, तीच म्हणजेच गोळिवली बी संघाला. योगेश गोपीनाथजी भोईर, आपलं शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान आपण घेणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी दरवर्षी मोलाचं सहकार्य मान्यवरांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी मिळत असतो, त्यांचं देखील आभार व्यक्त केलं जातंय. विशेष सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवर आपण पाहतायत उपस्थित मान्यवरांचं शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने. सन्माननीय योगेश भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान. मायशी उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन, स्पर्धेचा मोमेंटो देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपण घेत आहेत. तर 47 या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मयूर मोरे. तसेच सन्माननीय विनायकजी भोईर यांचा देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने इथे मात्र पार पडला जातोय. अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती जपत असताना आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान करणं ही संस्कृती इथे मात्र जपत असताना आमच्या आयोजकांचा संघ आणि आयोजकांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार घेतला जातोय. सन्मान इथे मात्र सन्मानाच्या मदतीने पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण घेत आहोत. तर वळूयात मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवर जोडले गेलेत मयूर मोरे यांचा आवाज. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच योगेश पाटील. कल्याण शहरातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. आय गावदेवी 11 रुद्र 11 चिकणघर आयोजित
मसोबा चषक 2026 व्यासपीठावरती उपस्थित कल्याणच्या सामाजिक क्षेत्रामधलं एक अतिशय महत्त्वाचं नाव योगेशजी भोईर, जे नेहमीच चिकणकर संघाच्या पाठीशी अतिशय खंबीरतेने उभे असतात. जनतेच्या सेवेसाठी, अडल्या नडलेल्यांना आधार देण्यासाठी ज्यांचं नाव नेहमीच ओळखलं जातं. घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने 12 चेंडू. हॅलो, 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू आणि आपण बघतोय तब्बल 47 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जळत मॅचच्या दिशेने सामना होतोय सुरू. दोन्ही संघाला विजयासाठी शुभेच्छा. पहिलाच बॉल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. गौरीपाडा विपक्ष उंबारली. दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच. संघनायकाला विनंती असेल, पहिलं षटक संपल्यानंतर टॉस होईल. आणि यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर धमाकेदार स्ट्रोक, सीमारेषे बाहेर षटकार. या दणदणीत अशा षटकानंतर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 6 धावा. पुढील चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज अमित. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्र खाली होतं आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषे बाहेर. चौकार. झाला होता. थ्रो कुठे करायचा आहे आणि त्या दरम्यान एकच धाव. 11 धावा धावफलकावरती. इलेव्हन ऑन द बोर्ड. तर खूप खूप धन्यवाद व्यक्त करूयात योगेशजी भोईर यांचे. आजच्या दिवसामध्ये आपण आलात, अतिशय मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता आपलं नेहमीच लाभलेलं आहे. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सामना सुरू करायचा आहे प्लीज. पुढील चेंडू. यावेळेस गती कमी केली. आता मात्र अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय अजून एक चौकार. पुढचा बॉल 15 आहे, त्याच्यामध्ये ऍड करूयात अजून 4 धावा. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
रमेश केणे साहेबांचे शुभ हस्ते. रमेश केणे साहेबांचे शुभ हस्ते टॉस करत आपण मैदानामध्ये आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या एकूण 19. 18 चेंडू आणि आता मात्र करायचे आहेत एकूण 28 धावा. सो टॉस जिंकला गौरीपाडा संघानं, त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी वळ्यात मैदानाच्या दिशेने 18 चेंडू 28चं समीकरण. 18 चेंडू 28चं समीकरण. वळत मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल यावेळेस व्हाईटचा इशारा येतोय. गौरीपाडा संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कस्तुरी 11 गौरीपाडा. पुढचा बॉल यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट करताय क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी मात्र आशा सोडली आहे. चेंडू निघून चाललाय वेगाने सीमारेषे बाहेर, चौकार. पुन्हा एकदा यावेळेस आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटच्या व्यवस्थित पट्ट्या देऊ शकला नाही. एकच धाव. सोळा चेंडू 22 समीकरण अजूनही मैदानामध्ये. पुढचा बॉल कधी परिवर्तन केलं यावेळेस, अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खेळाडू प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नाला यश मिळणार नाही. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. एकोणतीस धावफलकावरती लागतात. अजूनही 18 करायचे आहेत 15 चेंडूंच्या मदतीने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही. तोपर्यंत एकच धावफलक जाऊन पोहोचतो. एकने पुढे 30 या धाव संख्येवरती करायचे आहेत. अजूनही आपण बघितलं तर 17 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा अजून एक सुंदर चेंडू एक्झिक्यूट होईल, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी निघालाय वेगाने आणि बघता बघता 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते एकूण 32 या धाव संख्येवरती. आणि आता मात्र 13 चेंडूंच्या मदतीने 15 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा कधी कमी गेली आणि डॉट बॉलच्या मदतीनं षटक संपवलंय. येणारा अर्थ असेल, येणारे चेंडू आहेत अजूनही आपण बघतोय 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही 15 या धावसंख्येची.
जास्त काही मिळणार नाही या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 33 या आकड्यावर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. पुन्हा एकदा गती कमी केली. आता मात्र अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या मदतीने. तीराची अजूनही गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. पुढचा बॉल आणि यावेळेस मात्र अप्रतिम प्रयत्न केला पण कॅच गॅदर होऊ शकले नाही. एकच धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 35 अजूनही 12ची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज अमित ज्यांनी मात्र आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी साकारली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. गोलंदाज सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू. लोअर फुल टॉस. यावेळेस आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. एकच धाव. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी निघालेच वेगाने आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 38. एक चेंडू अजूनही बाकी. सात चेंडू 9चं समीकरण. पुढचा बॉल. यावेळेस गती कमी केली. आता मात्र मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ऑन द लाईन. चौकार. सहा चेंडू 5 ची गरज कंपल्सरी हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 5. संजय.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला हॅमर केला आहे. आता मात्र झेल ड्रॉप होईल आणि आता मात्र एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 43-43. धाव धावफलकावरती 4ची गरज 5 चेंडूंच्या मदतीने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं होतं. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव. धावफलक जाऊन पोहोचते एकूण 44 या आकड्यावर. 4 चेंडू 3ची गरज. 4 बॉल्स रिक्वायर्ड 3. चार चेंडू 3ची गरज. स्ट्राईक एंडला अमित आहे आणि आता मात्र अमितला बीट केलंय. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 3 चेंडू 3ची गरज. चेसिंग कंपल्सरी. पूर्ण धावसंख्येचा पाठलाग करणं गरजेचं. 3 चेंडू 3. आणि यावेळेस मात्र अमितच्या माध्यमातून येतोय हा फटका, ज्याने मात्र सामना फिनिश होईल. सीमारेषे बाहेर षटकार. ज्याने मात्र अप्रतिम कामगिरी साकारली आपल्या संघाच्या विजयामध्ये.